चे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत तरवेश पटेल. त्यानंतरच जर आपण बघितलं तर डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज पियुष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी कपिल मात्र या संघामध्ये दाखल झालेत. चांगला संघ बनवलाय हरीश दादा यांनी. स्ट्राईकला असेल तरवेश, नॉन स्ट्राईक एंडला पियुष पाटील. पियुष महाजन. चला मॅच मात्र स्टार्ट करायची आहे. अतिशय चांगल्यारीत्या संघ बनवला गेलाय. दोघही संघ मालकांकडनं कर्णधारांकडनं जर आपण बघितलं तर या सामन्यामध्ये हरीशदादा सुद्धा कर्णधार, रोहित पटेल, भगा नाना, नंदू सर, गोलू देशमुख, कपिल दादा, कुणाल, धीरज असे बरेचसे मोठे नावं. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये तरवेश, पियुष, आशिष दादा, मागच्या सीझन 1चा मॅन ऑफ द सिरीज कल्पेश. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या ओळखलं गेलं. त्या दरम्यान चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि पहिला चेंडू मात्र येतोय निर्धाव. स्लो चेंडू टाकलाय मागच्या दिशेने. तरवेश पटेल मात्र होत आहेत सरळ दांडी 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 गुल. पहिला मोठा झटका लागलाय तरवेश पटेलच्या स्वरूपात. ज्या कामासाठी गोलंदाजाला बोलवलं गेलं होतं, गोलंदाजी निवडली गेली होती, ते काम मात्र यशस्वीरित्या करून दाखवलंय कपिल. अतिशय चांगला चेंडू, कमी वेगात टाकलेला चेंडू, मागच्या दिशेने स्टंप दिसत होता आणि सरळ दांडी गोल केली आहे. आणि आपण बोलत होतो तरवेश, आपलं माफ करा, अथर्व ट्रॅव्हल्सच्या संघाबद्दल. तरवेश पटेल मात्र शून्यावर परतलेत. अजूनही एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांचा यायचा बाकी आहे. निश्चितच मागच्या सामन्याचा, मागच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज कल्पेश देखील अथर्व ट्रॅव्हल्स या संघामध्ये आणि बहुतेक फलंदाजीसाठीच आता मात्र कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. केपी चांगल्यारीत्या फॉर्म मध्ये, फॉर्म कंटिन्यू करण्याचा प्रयत्न असेल. एक वेळ असा होता की निश्चितच कल्पेश चांगल्यारीत्या लईत फलंदाजी करतात. आता मात्र बघूयात की फलंदाजी कशी होतीये, कारण सुरुवात तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने चांगल्या दमखम दाखवून सुरुवात केली आहे. दुसऱ्याच चेंडूवर मोठा झटका लागलाय. पुन्हा एकदा सेम फटका, गतीमध्ये परिवर्तन. ही एक मात्र हे जे चेंडू आहे ना, हा जो बॉल टाकला जातो ना स्लोवर वन, हा मात्र यॉर्कर पेक्षाही कामाचा चेंडू आहे. एक गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र जरी आपण याला नाव दिलं ना तरी वावगं ठरणार नाही, कारण स्लोवर वन पिकअप करणं प्रत्येक फलंदाजाचं काम नसतं आणि तो होत देखील नसतो. लोवर पायावर टाकलेला फुल टॉस सरळ जाऊन धडकतोय ॲडव्होकेट विनोद बी पाटील यांच्या धडकाला. पहिला चौकार मात्र येतोय. कल्पेश यांच्या बॅट मधनं वैयक्तिक, सांघिक आणि गोलंदाजाचं देखील धावफलक सुरू केलाय. आता मात्र चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. ऑफसाइड द ऑफस्टम्पचा मारा, बॅट फिरवली गेली होती मात्र कुठलाही संपर्क होत नाहीये. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे कपिल. त्यासोबतच जर आपण बघितलं ना तर निश्चितच चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय.
रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडून थोडीशी गिरकी घेतली, वेगात देखील झाला बदल. जसा होईल या चेंडूमध्ये बदल त्याच नंतर होईल गोलंदाजामध्ये देखील बदल. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या होतीये 4 रन मात्र फक्त झालेत. एक विकेट गेली आहे. बघा समोरच्या साइड स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की आपल्या चेअर घेऊन डगआउट मध्ये बसायचंय, डगआउट मध्ये बसायचंय. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज पियुष, गोलंदाजी मार्कवर रोहित पटेल. चांगल्या टप्प्यावर, चांगल्या गतीत, चांगल्या लाईन लेंथवर चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक सुरू करतायत. फटका इथे फसतोय, कॅचचा कॉल दिला गेलाय. झेल बाद होतील पियुष. चौथ्या धावेवर दुसरा झटका मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय. धीरज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. जर्सी नंबर 11 सध्याचं जर आपण बघितलं तर गोल्डन टच मात्र धीरजचा चालू आहे. मागील 2 महिन्यापूर्वीच एक नवीन इनिंग त्यांनी आपल्या आयुष्यात सुरू केली आहे आणि आता मात्र क्रिकेटच्या मैदानात एक वेगळी विनिंग खेळावी लागेल. क्षेत्ररक्षण वारंवार सजवलं जात आहे. डावखुऱ्या हाताचा हुकुमाचा एका अथर्व ट्रॅव्हल संघाचा मात्र होतोय बाद. बॅट्समन नेम स्वप्नील चौधरी. आतापर्यंत जर आपण बघितलं तर चांगल्या रीत्या गोलंदाजी करणाऱ्या संघाने स्वतःला सिद्ध केलंय मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स फटका, सिंगल धावेचा कॉल, धावबादची संधी आहे आणि धावबाद होऊ शकला असता तर कोण तर कल्पेश. एक रिस्की धाव. बघा थोडंसंच प्रेशर मात्र निश्चित जाणवत असेल. निश्चितच अजून एक फलंदाज बाद करण्याची संधी होती मात्र ती गमावली आहे. चांगला संपर्क, गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. कल्पेशच्या बॅट मधून आलाय वंश ब्लाउड षटकार. बघा आता मात्र नवीन पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज करणाऱ्या प्रत्येक या स्पर्धेमधील फलंदाजासाठी बाबाजी ॲग्रोचं होर्डिंगला जोही फलंदाज षटकार मारेल तिथे मात्र 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. एक इनिंग मध्ये एक फलंदाज कितीही षटकार मारू द्यात, षटकारा 500 रुपये प्रमाणे एक षटकाराला पारितोषिक दिलं जाईल. हुक करण्याचा प्रयत्न, खाली ठेवलाय चेंडू.
त्या दरम्यान एक धाव येते. बघा आपण जर बघितलं ना तर कल्पेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा येतील, कारण कॅपॅसिटी आहे, स्वतःला सिद्ध मात्र केलंय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 13 धावा झाल्यात. 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आता मात्र तिसरं षटक सुरू होत आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. हरीश मात्र स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेमध्ये दिसतील. त्यानंतर जर आपण बघितलं तर नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंडकडनं मात्र गोलंदाजीची सुरुवात करतायत. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, मात्र गोलू देशमुख अपयशी ठरतायत. चेंडू अडवण्यात. 1 बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषा पार. वंश प्लाउड चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकतीये. काय फटका, पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय, पण मात्र गोलू देशमुख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गुड्डू दादा कव्हर मध्ये चांगला फटका, क्षेत्ररक्षण त्याच दर्जाचं झालंय. निश्चित चौकार अडवला गेलाय. डबल धावेचा कॉल, मात्र कॉल परतवला गेलाय. आणि जर आपण बघितलं ना तर कल्पेश मध्ये थोडशा पायामध्ये मात्र दुखापत जाणवतीये धाव घेताना. फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक देखील तेवढं चांगल्यारीत्या झालाय. आणि थर्ड अंपायर कडे इशारा आलाय बाउंड्री चेक करण्यासाठी. आता मात्र असेच काहीशे पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये अनाऊन्स केले जातील, कारण सामने आता थोडस अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. काही संघांचे पहिले सामने आहेत, मात्र स्पर्धा रंगात आली आहे. आणि जशी जशी स्पर्धा रंगात येते ना तशी तसे पारितोषिक देखील अनाऊन्स केले जातात. त्यामधीलच एक पारितोषिक म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये बाबाजी ॲग्रो होर्डिंगच्या होर्डिंगला जोही फलंदाज एका इनिंग मध्ये कितीही षटकार मारू द्यात, 500 रुपये प्रमाणे षटकाराचे पैसे इथे दिले जातील, पारितोषिक दिलं जाईल. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्या मुख्य मंचावर आपण बघू शकतो अथर्व ट्रॅव्हल्स या संघाचे संघ मालक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि त्यांचं आयोजन कमिटीकडनं स्वागत सत्कार देखील केला जातोय. त्यानंतर जर आपण बघितलं तर धावबाद 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 होतोय, तर कोण? कल्पेश. एक मोठा मासा मात्र इथे धावबादच्या स्वरूपात गळाला लागलाय. आपण जर बघितलं तर सिंगल धाव घेताना कल्पेश याचा पाय मात्र दुखापत जाणवत होती. आणि चांगल्यारीत्या किपरिंग देखील आपला फिल्डिंग देखील झाली आहे आणि फलंदाज होत आहेत. धावबाद. सगळ्यात मोठी विकेट इथे मात्र मिळवली गेली आहे. मागच्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज आणि इनफॉर्म बॅट्समन मात्र इथे धावबादच्या स्वरूपात परततोय. आतापर्यंत एक षटकार आला होता, एक चौकार मात्र आला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलायत पंकज चाचू. पंकज चाचू यांचं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी झालंय आगमन. बघूयात कशा रीत्या फलंदाजी होतीये. ताकद आणि नजाकत या दोघही फटके या फलंदाजाकडे आहेत. मात्र स्वतःला आता सिद्ध करावं लागेल. संधी आहे अजूनही. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. इथून 6 षटक हातात असतील, धावा बनवण्याची संधी आहे. एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र पंकज यांच्याकडे आहे.
रिवाज फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कोणतीही आवश्यकता नाहीये कारण आपला संघ ऑलरेडी अडचणीत सापडलाय. 3 विकेट बहुतेक गेल्यात. 3 विकेट मात्र इथे गेल्या आहेत आणि असे आत्मघाती फटके खेळून पुन्हा एकदा झटके देण्याचा कोणताही प्रयत्न फलंदाजाकडनं झाला नाही पाहिजे. मात्र क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये असे विविध प्रकारचे फटके आपल्याला फलंदाजाकडनं बघायला मिळतात. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय. पॉवर प्ले होईल समाप्त. धावा झाल्यात 19. 3 गडी झालेत बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा झाल्यात. 3 गडी बाद झालेत. अजूनही 7 विकेट इथे हातात आहेत आणि जर आपण बघितलं तर अथर्व ट्रॅव्हल्स यांच्या संघाचे संघ मालक देखील दाखल झालेत. आपला संघ कशारित्या प्रदर्शन करतोय मैदानाच्या आतमध्ये कारण अथर्व ट्रॅव्हल्स संघ बद्दल सांगायचं झालं तर मागच्या वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे आणि चॅम्पियन संघ म्हटला तर संपूर्ण स्पर्धेमधला एक चॅम्पियन संघ हा ठरत असतो आणि बसलेल्या प्रेक्षकांचं व इतर 19 संघांचं लक्ष देखील त्या संघाकडे असतं की यावर्षी या संघामध्ये काय बदल झालेत, कोणते खेळाडू ऍड झालेत, कोणते खेळाडू कमी झालेत. त्यारित्या संघाची संघ बांधणी केली गेली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 4थ्या षटकासाठी जाणार आहोत. टायमिंगने फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज होतोय झेलबाद. 0वर पंकज चाचू यांना मात्र परतावं लागतंय. विकेटची पळझड इथे कंटिन्यू चालू आहे. अथर्व ट्रॅव्हलचा संघ मोठ्या अडचणीत सापडलाय कारण अशा सिच्युएशन मध्ये पंकजची विकेट जाणं म्हणजे इथे धावांना लागेल अजून पुन्हा एकदा ब्रेक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोरगावलेचा एक स्टार मैदानाच्या बाहेर गेला तर गोरगावलेचा दुसरा स्टार विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. विशालला देखील संधी आहे, कॅपॅसिटी आहे, ताकदवान फटकेबाजी करतो, हिटिंग परफॉर्मन्स या खेळाडूकडे आहे आणि अशा संयमी खेळी करण्याची देखील कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. विशाल पाटील याच्याकडे संधी असेल. चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ज्या दिशेला क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच दिशेला मात्र गोलंदाजी होतीये. ही एक जमेची बाजू लोणी चॅलेंजर्स संघ मुंबई यांचे असेल कारण अचूक टप्प्याचा मारा आणि क्षेत्ररक्षकांची साथ जर असेल तर कोणताही संघ विजयापासून मुकत नाही. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आता दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा मोठा झटका. 0वर बाद होत आहेत विशाल पाटील आणि हरीश पाटील यांनी टिपलाय झेल. 40+ हा खेळाडू आहे. ही एक विशेष गोष्ट असेल. 40+ असताना सुद्धा बाउंड्रीवर तैनात आहेत आणि बाउंड्रीवर कशा रित्या फिल्डिंग असावी ही एक उदाहरण सेट केलं जात आहे युवा खेळाडूंसाठी. पाच विकेट इथे गेल्यात. आपल्या या संपूर्ण स्पर्धेत ज्या खेळपट्टीवर हा खेळ होतोय त्या खेळपट्टीचे करते धरते पिच क्युरेटर शरीफ दादा यांचं देखील आगमन झालंय. विनंती असेल की आपण येऊन विराजमान व्हायचंय. नवीन फलंदाज बॅट्समन नेम कुणाल नाव विचार ना. हितेश पाटील. हॅट्रिकची संधी होती. हलक्या हाताने खेळून दिलाय. लेग साइडच्या दिशेला चेंडू फक्त ग्लान्स करून दिलाय. त्या दरम्यान येते एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 20 धावा झाल्यात.
समोरच्या दिशेला चेंडू खेळून दिला, गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, वन बाउन्स चौकार. चला आता मात्र वेलकम बाउंड्री, बोनस बाउंड्री आली आहे. चांगला फटका खेळला गेला हितेश यांच्याकडनं. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. त्या दरम्यान येईल फक्त सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 4 षटकांमध्ये धावा फक्त झाल्यात 26. 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. तर बघूयात गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जातंय, कारण ज्या लयीत ज्या रिदम मध्ये गोलंदाजी होती निश्चितच आपले गोलंदाज चालू ठेवण्याचा प्रयत्न असेल. धीरज एक नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. बघूयात कशा रीत्या गोलंदाजी करतो धीरज. पहिला फटका पहिल्या चेंडूवर चांगल्या रीत्या फटका सजवला गेलाय. सिंगल धाव आली आहे, 27 धावा. अख्खो टप्प्याचा चेंडू होता. थोडस इथे मात्र विकेट किपरच्या मदतीने चांगला फटका क्षेत्ररक्षण सजवला. गॅप मध्ये चेंडू जातोय. बघूयात किती धावा मिळतात. एक एक धावेने का होईना आता मात्र धावा घ्याव्या लागतील, कारण सामना थोडासा अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलाय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. धावा किती झाल्यात? 28. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसतात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, ओळखलं चांगल्या रीत्या चेंडू टाकला गेला. ऑफसाइड द ऑफस्टमचा मारा कंटिन्यू इथे मात्र धीरजकडनं होतोय. फटका पुन्हा एकदा फसतोय आणि बाद होत आहेत. फलंदाज हितेश रोहित पटेल यांच्या हातात पुन्हा एकदा झेल गेलाय आणि सिद्ध करतायत की टॉस जिंकल्यानंतर पहिले गोलंदाजी का निवडली होती, कारण संघाची बांधणी चांगल्या रीत्या केली आहे. परिपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरवलेत आणि गोलंदाजीमध्ये धार तर दिसतीये. आणि जर आपण बघितलं ना तर ऑन पेपर बलाढ्य संघ दिसतोय फलंदाजीसाठी देखील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश फलंदाजीसाठी आलेत. वाईड बॉल.
थोडीशी मिसफिल्ड होती आहे. वेलकम बाउंड्री इथे येते. 5 षटकांचा झालाय खेळ. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येते आणि बॅटिंग एंड मध्ये देखील होईल चेंज. जसा होईल बॅटिंग एंड मध्ये चेंज तसा आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल आता मात्र चेंज. आपण यापुढील सामने आणि हा सामना देखील आपण ऐकणार आहोत हिंदी भाषेच्या कॉमेंट्रीमध्ये. वाशिमवरनं खास या स्पर्धेसाठी आमंत्रित केले गेलेले सुशील नरवाडे सर यांच्या आवाजात आपण हिंदी कॉमेंट्री ऐकणार आहोत. यापुढील सर्वच 2-3 सामने जवळपास हिंदी कॉमेंट्री चालेल. थर्टी 33. चेक. हेलो. सबसे पहले तो मैदान पर आए हुए तमाम खिलाड़ी और सभी दर्शकों को, जो दर्शक इस समय यूट्यूब के माध्यम से हमारे इस चैनल से जुड़े हैं tenniscricket.in से, उन तमाम दर्शकों का हम सबसे पहले वीर गुज्जर क्रिकेट लीग पर्व 2 के आयोजन समिति की ओर से उनका तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं. वीर गुज्जर प्रीमियर लीग सीजन 2 का आज का ये तीसरा दिन और तीसरे दिन में चलते हुए बेहतरीन मुकाबले आज के दिन में हमने देखे हैं. अब तक इस सभी मुकाबलों का आपको देखा हाल आप तक पहुंचाने की जिम्मेदारी हमारे मराठी कमेंटेटर हर्षवर्धन पाटिल, जिन्होंने बेहतरीन पूरी की है. मगर इस बीच चलते फिर एक बार हिंदी के साथ में, और आप सभी को बताने में काफी खुशी हो रही है कि जिस तरह से इस वीर गुज्जर क्रिकेट लीग सीजन 2 का आयोजन किया गया है, बिल्कुल इस टूर्नामेंट के ब्रांड एम्बेसडर होंगे नामदार पालक मंत्री गुलाबराव जी पाटिल, जिनका सबसे बड़ा रोल रहा इस पूरी टूर्नामेंट के लिए. उसके साथ में होंगे मुख्य स्पॉन्सर सुनील भाऊ चौधरी, सह प्रायोजक में होंगे मनोज दादा पाटिल, ट्रॉफी स्पॉन्सरशिप के लिए अजीत दादा पाटिल,
और यूट्यूब स्पॉन्सरशिप जिन्होंने दी है डॉक्टर चंद्रशेखर पाटिल सर। मैन ऑफ द मैच के लिए जो स्पॉन्सरशिप दी गई है स्काईविंग इंटरनेशनल स्कूल, जिसके संचालक होंगे ललित दादा पाटिल। बैटिंग एंड स्पॉन्सरशिप नंद किशोर दादा पाटिल। बॉलिंग एंड स्पॉन्सरशिप नॉर्थर्न हॉस्पिटल, जिसके ऑनर्स होंगे मनीष दादा चौधरी। बाउंड्री प्रायोजक वंश प्लाईवुड। 8 विकेट झालेत। बाउंड्री स्पॉन्सर प्रायोजक वंश प्लाईवुड मंगेश दादा चौधरी। और उसके साथ में होंगे टॉस का बॉस, जो मंच यहाँ पर हमें मुहैया कराया है डॉक्टर चंदू दादा पाटिल, इनके माध्यम से। तो इन सभी स्पॉन्सरों का हम आयोजन कमेटी की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। इस बीच जो पवेलियन हम देख रहे हैं मैदान के अंदर, उस पवेलियन के लिए हमें स्पॉन्सरशिप दी गई है राजाराम बापू। उनके साथ में होंगे डॉक्टर राधेश्याम जी चौधरी और स्वराज ऑटो, राव साहेब दादा पाटिल। और सबसे मेन इस टूर्नामेंट में जो ड्रिंक्स ट्रॉली जो स्पॉन्सर की गई है, वो यहाँ पर स्पॉन्सर दी गई है भोला भाऊ गाडोदे, इनके माध्यम से, और एंट्री गेट गोपाल भाऊ चौधरी, इनके माध्यम से। तो इन सभी स्पॉन्सरों का हम आयोजन कमेटी की ओर से, यानी वीर गुज्जर क्रिकेट लीग सीजन 2 के तमाम आयोजकों की ओर से आप सभी का तहे दिल से यहाँ पर स्वागत करते हैं। और इस बीच चलते हैं फिर एक बार इस मैदान की ओर। खूबसूरत सजा हुआ यह मैदान इस चौपड़े के सरजमी पे आज का तीसरा दिन, और तीसरे दिन में चलता हुआ यह तीसरा मुकाबला अब तक देखा जाए तो लाजवाब घटता हुआ यह मैच, क्योंकि दोनों भी टीमें जो है इस समय बिल्कुल बराबरी की टीमें हैं। कांटे की टक्कर है दोनों टीमों के बीच, क्योंकि एक टीम पिछले साल की विनर है, जिसके कारण मुकाबले में मजा काफी आएगा इस समय। बिल्कुल तीसरा मुकाबला आज के दिन में चलता हुआ अथर्व ट्रैवल्स वर्सेस लोनी चैलेंजर्स के बीच। यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं अथर्व ट्रैवल्स, और जैसे अथर्व ट्रैवल्स के बल्लेबाज आशीष पाटिल यहाँ पर बल्लेबाजी के लिए आए हैं, बिल्कुल उनके लिए इनाम राशि आई है 3 विकेट अगर बैक टू बैक लगाते हैं तो लोनी चैलेंजर्स इनकी ओर से 1001 रुपए का पारितोषिक दिया जाएगा। बिल्कुल पारितोषिक इसलिए आया है क्योंकि हम देख रहे हैं आशीष पाटिल जो MS धोनी के सबसे बड़े फैन है, जर्सी नंबर 7 और एक लाजवाब टैटू भी अपने हाथ पर उन्होंने बनाया है। जी हाँ, बिल्कुल जिस खिलाड़ी का पूरा इंडिया फैन है, नंबर 7 जर्सी MS धोनी। क्या आज आशीष पाटिल बिल्कुल उसी अंदाज में बल्लेबाजी करेंगे, क्योंकि इनाम राशि 3 छक्कों पर 1001 रुपए उनके लिए आई है। अब तक देखा जाए तो यहाँ पर तारीफ होंगी लोनी चैलेंजर्स टीम के गेंदबाजों की, जिस तरह से गेंदबाजी की है। बिल्कुल यहाँ पर सीधे बल्ले के साथ स्ट्रोक खेला है दिनेश ने। जैसे ही गेंद स्लॉट में मिली थी, बिल्कुल अगले वाले प्लॉट में डिपॉजिट कर दिया है। अच्छा स्ट्रोक, 6 रन यहाँ पर आता हुआ। इस 6 रन के साथ स्कोर में इजाफा होता है, फिर एक बार स्कोर तेजी के साथ जाकर पहुंचा इस समय 45 रन। मगर बात की जाए इन 45 रनों को जिस तरह से जुटाया है, उसके लिए 8 अहम विकेट यहाँ पर खोए हैं अथर्व ट्रैवल्स ने। मगर ये जोड़ी मैदान पर अभी भी बरकरार है। जब तक आशीष पाटिल है, रनों की गति को बढ़ाने में जरूर यहाँ पर कामयाब हो सकते हैं। अच्छी गेंद, फिर एक बार अच्छी गेंद यहाँ पर समझ नहीं पाए। यहाँ पर लेग स्टंप की दिशा में खेलने का प्रयास, चूके इस समय दिनेश पाटिल।
एक कमबैक करते हुए एक बिग हिट जरूर इस ओवर में आया था, मगर रोहित पटेल इस समय अच्छी गेंदबाजी करते हुए। हवा में गेंद, मिड विकेट के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की यहां पर, फिर एक विकेट गिरता हुआ। जर्सी नंबर 45 दिनेश पाटिल वापस लौटेंगे इस समय। एक अच्छा कैच वहां पर पूरा किया गया डीप मिड विकेट के क्षेत्र में, और विकेट नंबर 9 यहां पर गिरता हुआ। 7 ओवर की समाप्ति, 45 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं अब तक। तो थोड़ा सा संघर्ष करती हुई यहां पर रनों के लिए टीम अथर्व ट्रैवल्स। सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आपण खेळाडूंनी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे। मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे मंडळी यांच्या शुभ हाताने दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच दिला जाईल। फिर एक बार हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी पकड़ा है कैच, और यहां पर टीम अथर्व ट्रैवल्स ऑल आउट होता हुआ। निजी 45 रन के स्कोर पर पारी सिमट गई, और जितनी बेहतरीन यहां पर गेंदबाजी की है लोनी चैलेंजर्स ने, बिल्कुल सराहना होगी इन गेंदबाजों की, क्योंकि अब तक का इस टूर्नामेंट का सबसे लोएस्ट स्कोर अब तक बना है ये। चंद्रवर्षा सुपर किंग आणि महाकाल प्लायवूड मध्ये नक्कीच महाकाल प्लायवूडचे प्लेयर मनोजदादा पाटील आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे। आपला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे, आणि नक्कीच हा सन्मान देण्याकरिता आम्ही आमंत्रित करतो मंचावर उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे मंडळी विशालदादा पाटील, अथर्व ट्रॅव्हल्सचे संचालक। मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हाताने मॅच नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड त्या खेळाडूला द्यायचा आहे। चला मनोजदादा पाटील आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, बिलकुल नक्कीच पोहोचलेत। काल खेळल्या गेलेल्या दीपक पाटील यांचा सुद्धा महाकाल प्लायवूडचे जे खेळाडू राहिले होते मॅन ऑफ द मॅच द्यायचा, आपण सुद्धा व्यासपीठाकडे पोहोचायचं आहे आणि आपण सुद्धा आपला मॅन ऑफ द मॅच स्वीकारायचा आहे। विशालदादा पाटील आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल, आपण दुसऱ्या सुद्धा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे। कालच्या सामन्यामध्ये जो राहिला होता अतिशय सुरेख आणि देखणं आयोजन, दमदार नियोजन आपण पाहतोय आज चोपड्याच्या मैदानावरती आयोजित केला गेलेला आहे। वीर गुज्जर क्रिकेट लीग संपूर्ण आयोजन समितीने अतिशय मेहनत घेऊन अतिशय सुरेख असं देखणं आयोजन, डे नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय, पर्व दुसरे यामध्येच सर्व आहे आणि म्हणूनच याचा सर्वांना गर्व आहे। तर या स्पर्धेकरिता ब्रँड अँबॅसिडर म्हणून नामदार पालकमंत्री गुलाबराव दादा पाटील यांचं एक मोठं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरिता। नक्कीच दादांची सुद्धा आयोजन समितीच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल। तदनंतर मुख्य स्पॉन्सर सुनील भाऊ चौधरी यांनी सुद्धा एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरिता दिलं आहे। नक्कीच दादांची सुद्धा मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल। तदनंतर सहप्रायोजक मनोज दादा पाटील, त्यांच्या समवेत असतील ट्रॉफी स्पॉन्सरशिप अजय दादा पाटील, तदनंतर यूट्यूब स्पॉन्सरशिपसाठी डॉक्टर चंद्रशेखर दादा पाटील,
तदनंतर असतील मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सरशिपसाठी स्काय विंग इंटरनॅशनल स्कूलचे सर्व ललित दादा पाटील. बॅटिंग एंड बॉलिंग एंड साठी स्पॉन्सरशिप दिली गेली तर नंदकिशोरजी पाटील नॉर्थन हॉस्पिटल मनीष दादा चौधरी. आणि बाउंड्री प्रायोजकसाठी स्पॉन्सरशिप असेल वंश प्लायवूड याचे सर्व श्री मंगेश दादा चौधरी. तर संपूर्ण या स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा वीर गुज्जर क्रिकेट लीग आयोजन समितीच्या वतीने मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद करतो. नक्कीच चर्चा होईल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्या प्रमाणे आपण लाईव्ह टेलिकास्टचं प्रक्षेपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर आपल्या टीव्हीवर पाहतोय, तर त्याकरिता tenniscricket.in ची संपूर्ण टीम अतिशय सुरेख अतिशय देखणं काम करते. तर नक्कीच या टीमचं सुद्धा मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल. ऑफिशियल स्टाफ अंपायरिंग साठी जे पॅनल आपल्याला इथं उपलब्ध झालेलं आहेत त्या पॅनलमध्ये असतील प्रथमेश कसबे सर, रमेश अय्यर सर, सुनीत काकडे सर, पारस सर. तर या संपूर्ण ऑफिशियल टीमचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल. आणि नक्कीच या स्पर्धेकरिता विशेष ऑनलाईन स्कोरिंग साठी 2 मिनिटं अंपायर मॅच थांबवायची आहे. ऑफिशियल स्कोरिंग साठी आज लाभलेले आहेत आम्हाला चंदन सोनार, स्पेशली जळगाववरून आले आहेत. नक्कीच त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत असेल. मराठी समालोचक म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेला आपली हजेरी लावली, तर त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून मनस्वी स्वागत असेल. आणि जो आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक मोठी जबाबदारी जी पूर्ण करतायत आमचे सहकारी मित्र समर्थ साऊंडचे सर्व महाजन दादा, नक्कीच यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीनं मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल. ओके, स्टार्ट. तदनंतर विशेष आभार असतील या स्पर्धेमध्ये ज्या 20 संघांनी भाग घेतला त्या सर्व संघांचे संघ मालक यांचं सुद्धा विशेष आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे. तो इस बीच दूसरी पारी का खेल यहाँ पर शुरू होता हुआ. इस समय बल्ले विशाल लक्ष्य को तो नहीं कह सकते, मगर जिस तरह से लक्ष्य यहाँ पर रखा है उसका पीछा करने के लिए उतरी है टीम लोनी चैलेंजर्स. सलामी जोड़ी के रूप में आए हैं रोहित पटेल और उनके साथ में होंगे नंदकिशोर. दिशाहीन गेंद इस समय विशाल पाटिल सलामी गेंदबाजी के लिए आए हैं. जितेंद्र 11 वर्सेस डॉक्टर सत्वशील जादव 11. टीम के दोनों कप्तान से अनुरोध है टॉस के बॉस इस मुख्य मंच की ओर आना है और इस टॉस के लिए हम आमंत्रित करेंगे अथर्व ट्रैवल्स के संचालक बिल्कुल फिर एक बार कि उनके शुभ हाथों से इस आज के दिन के चौथे मुकाबले का टॉस किया जाएगा. दोनों टीम के कप्तान तुरंत यहां पर टॉस का बॉस इस मंच की ओर पहुंचे. इस बीच मैदान में क्या कुछ घटा है बिल्कुल देखिए. यहां पर एक आसान मौका था, लॉन्ग ऑफ मिड ऑफ पे जो खिलाड़ी खड़े थे वहां पर बिल्कुल एक आसान कैच खोया है. यहां पर जीवनदान मिला है बल्लेबाज रोहित पटेल को. इस बीच फिर एक बार दिशाहीन गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा अतिरिक्त रन यहां पर खर्च होता हुआ. देखिए पहले यहां पर बैंक बैलेंस जो है अथर्व ट्रैवल्स के पास कम है और उसमें अगर इस तरह के एक्स्ट्रा रन खर्च करेंगे गेंदबाज तो ये इनके लिए काफी महंगा साबित हो सकता है. इस बीच काफी बाहर से स्ट्रोक को खींचना चाह रहे थे, क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया था. बल्ले का ऊपर हिस्सा लगा है, गेंद गई है फाइन लेग की क्षेत्र में और जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे यहां पर 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए बल्लेबाजों ने. देखिए लोनी चैलेंजर्स के लिए जिस तरह से लक्ष्य है कोई ज्यादा बड़ा लक्ष्य नहीं है, मगर यहाँ पर सोच समझ कर खेलना होगा क्योंकि जब भी हमने देखा है लूज स्कोरिंग मैचेस हमेशा बेहतरीन घटे हैं. इस समय मुख्य टॉस का बॉस मंच पे हम देख रहे हैं यहाँ पर अथर्व ट्रैवल्स के सर्वा और उनके साथ में दोनों टीम के कप्तान. मैच नंबर 4 का यहाँ पर सिक्का उछाला गया है.
इस बीच फिर एक अच्छा स्ट्रोक, 4 रन अर्जित करते हुए रोहित पटेल बिल्कुल ऊंचे कद के बल्लेबाज है, काफी जल्दी गेंद को भाप लिया था और एक अच्छा स्ट्रोक खेला है डीप सॉरी लॉन्ग लेग की क्षेत्र में। 4 रन यहां पर दिए हैं जरूर। इस बीच इस पूरी टूर्नामेंट को बारीकी से कैमरा में कैच करते हुए हमारे कैमरामैन काफी मेहनत लेते हुए विशाल नानेकर, देखिए आप मुख्य स्क्रीन पर देख रहे हैं, हर छोटी छोटी बात पर बिल्कुल बारीकी से ध्यान दिया है। जी हाँ, विशाल नानेकर एक बेहतरीन हमारे कैमरामैन, इनकी भी तारीफ होगी जरूर। तो इस बीच एक बाउंड्री जरूर आई है इस ओवर में। अब तक देखा जाए तो विशाल पाटिल 9 रन खर्च कर चुके हैं। अब तक 5 गेंदों का खेल पूरा हुआ है और पहला ओवर यहां पर अब तक घटता हुआ। अच्छा स्ट्रोक, अंतिम गेंद पर यहां पर जड़ दिया है 6 रन। नंदकिशोर सर इस समय लाजवाब बल्लेबाजी करते हुए 6 रन अर्जित करते हुए यहां पर ओवर की समाप्ति, यहां पर 1 ओवर का खेल पूरा हुआ। 1 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जो है इस समय 15 रन। बॉलर्स नेम सर्वेश, ओके हा नाव नाही आलं होतं त्याच्यामुळे अजून अपडेट नाही केलं। तो तरवेश पाटिल इस समय आए हैं अपने निजी कोटे का पहला पारी का दूसरा ओवर लेकर, पहली गेंद पे स्वागत किया यहां पर नंदकिशोर सर ने 6 रन के साथ में। फिर शॉर्ट गेंद इस समय सही तरह से पल्ले पर कनेक्ट नहीं कर पाए, गेंद जरूर वहां पर सीमा रेखा की ओर गई है, मगर 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे। सिंगल के साथ यहां पर अपने छोर को बदला है, स्कोर में इजाफा होता हुआ 16 रन। और तरवेश जिन्होंने अब तक पहला गेंद जो 6 रन में तब्दील किया, तो वापसी करनी होगी यहां पर बची हुई गेंदों पर। और जिस तरह से सलामी जोड़ी मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है, तो यहां पर ब्रेक थ्रू की जरूरत है टीम अथर्व ट्रैवल्स को। फिर एक अच्छा स्ट्रोक खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, मिस फील्ड वहां पर और देकर जाएंगे 4 रन। देखिए रिप्ले में देख सकते हैं आप, वहां पर सरप्राइजिंग बाउंस हुआ, समझ नहीं पाए लॉन्ग ऑन पे खिलाड़ी और गेंद गई है 4 रन के लिए। क्या बेहतरीन यहाँ पर कैमरा वर्क देखिए, बिल्कुल रिप्ले के माध्यम से आप तक हर वो छोटी छोटी बात पहुंचाते हुए हमारे ऑपरेटर विनायक सिगवन। इस समय अच्छे फॉर्म में बल्लेबाजी करते हुए रोहित पटेल, अच्छी साझेदारी यहां पर दोनों बल्लेबाजों के बीच में बनती हुई। पैरों पे गेंद थी, बिल्कुल इस तरह की गेंद आप कतई नहीं कर सकते यहां पर रोहित पटेल के लिए। बिल्कुल जैसे ही शरीर की तरफ गेंद थी, पिक किया और गेंद को वहां पर डीप मिड विकेट के ऊपर से खेला है 6 रन के लिए। तरवेश पाटिल इस समय इस ओवर में महंगे साबित होते हुए 5 गेंदें अब तक की है, 17 रन खर्च किए हैं और इस 6 रन के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ 26 लोनी चैलेंजर्स। काफी लंबा और काफी दूर खेला हुआ स्ट्रोक, बिल्कुल जैसे ही गेंद को खेला बिल्कुल गुल कर दिया है बल्लेबाज रोहित पटेल ने। या जिस तरह के ऊंचे कद काठी के खिलाड़ी है, बिल्कुल उसी अंदाज में स्ट्रोक खेलते हैं। एक सेमी बॉल पाठवायचं है। यस ओके, बिल्कुल 2 ओवर के लिए जो रिस्ट्रिक्शन है, तो नई गेंद ही मैदान में आएंगी 2 ओवर के लिए। तो इस समय 26 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। यहां पर पारी का दूसरा ओवर चलता हुआ तरवेश उसे पूरा करते हुए फिर एक बार उठाया है
बिल्कुल गेंद को दर्शकों के बीच में भेजा है। 6 रन बैक टू बैक, 2 गेंदों पे 2 बेहतरीन स्ट्रोक आते हुए यहां पर रोहित पटेल के बल्ले से, और स्कोर यहां पर काफी तेजी के साथ बढ़ता हुआ 32 रन, 32 रन। धर्मेश पाटिल पावर प्ले में गेंदबाजी के लिए आए थे, महंगे साबित हुए हैं, 23 रन खर्च किए हैं, और इस 23 रनों को जिस तरह से लूटा है बल्लेबाज रोहित ने, तारीफ के काबिल बल्लेबाजी की है। 9 गेंदों का सामना किया, 22 रन पर ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए अच्छा साथ दे रहे उनके साथ में उनके साथी सलामी बल्लेबाज के रूप में आए हुए नंद किशोर सर। 32 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 2 ओवर का खेल पूरा हुआ है, 42 गेंदे 14 रन। गेंदबाजी में आए हैं पंकज पाटिल, जिन्हें चाचू के नाम से जाना जाता है, एक अनुभवी खिलाड़ी है, काफी बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का। इस समय गेंदबाजी करेंगे नंद किशोर सर के लिए। जी हाँ बिल्कुल, यहां पर पहली गेंद पे चाचू का स्वागत किया है नंद किशोर सर ने 4 रन के साथ में। देखिए हर गेंदबाज की हो रही है यहां पर पिटाई। अब तक देखा जाए तो 3 गेंदबाज लगे जिन्होंने पहली गेंद पर ही बड़े स्ट्रोक खर्च किए हैं। स्कोर बढ़ता हुआ 36 रन। फिर एक बार सीधे बल्ले के साथ खिलाड़ी को भेद कर गेंद गई है सीधी साइड स्क्रीन की दिशा में, 6 रन की, सॉरी 4 रन के लिए। अच्छा स्ट्रोक यहां पर, बिल्कुल सेफ शॉट, सीधे बल्ले के साथ खेला, कोई मौका नहीं, दर्शक बने खिलाड़ी। अच्छी स्ट्रोक यहां पर, बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बेहतरीन स्ट्रोक अर्जित करते हुए स्कोर यहां पर जाकर पहुंचा है 40 रन, केवल 6 रन दूर इस मुकाबले को जीत पे तब्दील करने के लिए। फिर एक बार लेग स्टंप से बाहर गेंद, बिल्कुल व्हाइट का इशारा यहाँ पर आता हुआ, काफी सोच समझकर यहाँ पर डिसीजन देते हैं हमारे अंपायर्स, और बिल्कुल तारीफ होंगी इनके लिए यहाँ पर, जिस तरह से आज का तीसरा दिन चल रहा है, बेहतरीन काम को अंजाम देते हुए ऑफिशियल टीम के सभी मेंबर्स। ऊंचा खेला है, इस समय दूरी भी मिलेगी, और इस 6 रन के साथ बिल्कुल अपने अंदाज में इस मुकाबले को फिनिश किया है और इस मैच को जीता है टीम लोनी चैलेंजर्स 11 ने 10 विकेट के साथ में। और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच होंगे रोहित पटेल। बेहतरीन ऑलराउंडर परफॉर्मेंस, अच्छी गेंदबाजी के साथ ताबड़तोड़ बल्लेबाजी, और जिस तरह से खेले हैं, बिल्कुल इस मुकाबले के मैन ऑफ द मैच बने हैं। तो रोहित पटेल, आपसे अनुरोध होगा कि आप जल्द से जल्द मुख्य मंच की ओर आए और अपना मैन ऑफ द मैच का अवार्ड यहां पर स्वीकार करें। चला, या सामन्यानंतर होणारा लगेच एक मोठा सामना, जितेंद्र पाटील 11 वर्सेस डॉक्टर सत्वशील जाधव 11। टॉस जिंकलाय जितेंद्र 11 पाटील संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। तर सूचना असेल डॉक्टर सत्वशील जाधव 11 संघाच्या कर्णधाराला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, आणि अथर्व सॉरी लोनी चॅलेंजर्स संघाला विनंती असेल की आपण मैदान खाली करायचंय।
मागून आली आली हा, बघ.